जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण साधक लक्षण हा समास उजळणी रूपामध्ये पाहतोय। एक महत्त्वाची गोष्ट समर्थ सांगतात आणि ती म्हणजे श्रवणाची साधकाच्या जीवनात असलेली जागा। विवेक विचार दृढ होण्यासाठी साधक श्रवणाला दृढ धरून ठेवतो। आता ते श्रवण साधक त्याच्या मानसिक पातळीवरही करेल, म्हणजे सद्गुरू देहात नाहीत तर सद्गुरूंच्या वचनाचं परिशीलन आतल्या आत करत राहील, मनन चिंतन करत राहील। हे पण आत घडणारे एक प्रकारचं श्रवणच आहे। सद्गुरू जर देहात असतील तर प्रश्नच मिटला, प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून श्रवण घडत राहील। या श्रवणाच्या मार्फतच सारासार विवेक साधकाच्या आत दृढ होतो, हे समर्थ सांगत आहेत। परमार्थामध्ये जर मुख्य संदेह कोणता असेल तर ती आपली देहबुद्धी आहे। पण त्या देहबुद्धीच्या मुळाशी जाण्यासाठी तितकी तत्परता जीवाच्या ठिकाणी असत नाही। मागच्या अनेक निरूपणांमध्ये आपण पाहिलं की जीव सहजगत्याच बहिर्मुख आहे, तर त्याला अंतर्मुख होण्यासाठी काही प्रेरणा लागते। ती प्रेरणा त्याला श्रवणामधून मिळते। आपण थोडं सूक्ष्मतेनं साधकाच्या अंतर्स्थितीकडे पाहूया। वेगवेगळ्या कर्मांमध्ये साधक गुंतलेला आहे ही गोष्ट खरी, पण त्याची आतील अवस्था कशी आहे तेही पाहणं आवश्यक आहे। साधक ही दशा कायमस्वरूपी टिकणारी असायला पाहिजे अशी समर्थांची अपेक्षा आहे। आपण मुमुक्षु दशेच्या निरूपणात ऐकलं पहा, सकाळी मुमुक्षु आहे, दुपारी साधक आहे, किंवा संध्याकाळी साधक आहे, रात्री मुमुक्षु आहे, अशी दशा असत नाही। साधक दशेमध्ये त्याचा प्रवेश व्हावा लागतो, म्हणजे सद्गुरूंकडून घडणारं श्रवण आणि सद्गुरूंकडून मिळालेली साधना अक्षरशः अंगामध्ये मुरावी लागते। जोपर्यंत साधक दशा नाही तोपर्यंत जीवभाव किंवा विषयांचा भोग, विषयांकडे असलेली धाव किंवा वासनेच्या आहारी जाऊन वर्तन करणं ही गोष्ट जीवनाच्या मध्यवर्ती राहते। साधकाच्या जीवनामध्ये वासना असत नाहीत असं नाही, विषयांकडे त्याची धाव असत नाही असंही नाही। तोही विषयांकडे धावतो प्रसंगी, पण त्या ठिकाणी सावध असतो। त्याच्याही जीवनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी षड्विकार असतात, अहंकारही असतो। परंतु त्याच्या जीवनाच्या मध्यवर्ती सद्गुरुपदिष्ट साधना, सद्गुरु वचनावरचा विश्वास, सद्गुरूंचं स्मरण या गोष्टी असतात। त्यामुळे मध्यवर्ती जे नाही ते आपोआपच गवणत्वाला प्राप्त होतं। म्हणजे पहा बरं का, जीवाची धाव, नैसर्गिक खेच ज्या दिशेला आहे ती दिशा बदलून सद्गुरुपदिष्ट साधना जीवनाच्या मध्यवर्ती आणणं ही साधीसुधी गोष्ट नाही। यासाठी त्याला प्रेरणा आवश्यकच आहे। प्रेरणेशिवाय तो तिकडे वळू शकत नाही। त्याला ही प्रेरणा सद्गुरूंकडून मिळते, शक्ती स्वरूपात मिळते, उपदेशामधून मिळते, कधी त्यांच्या सहवासामधून मिळते। सद्गुरू असती हृदयात सच्शिष्याते जागवित असं त्यासाठीच म्हटलं जातं। सद्गुरू हे तत्व आहे आणि ते शक्ती संक्रमणाच्या रूपानं शिष्यामध्ये प्रवेश करतं। ज्या ठिकाणी शिष्याचा जीवभाव सहस्रदळ स्थानामध्ये राहिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन सद्गुरू राहतात आणि जीवाबरोबरच जणू बसतात आणि त्या जीवभावाला आत्मभावाकडे ढकलण्याचं कार्य करत राहतात। हे त्यांचं कार्य घडावं म्हणून त्यांनी साधना दिलेली असते। ती साधना जर शिष्यानं केली नाही तर तिथे जीवभाव आत्मभावामध्ये परिवर्तित होऊ शकत नाही। म्हणूनच श्री महाराजांचं वाक्य आहे पहा, सद्गुरू कितीही मोठा असला तरी साधनेचे कष्ट शिष्यालाच करावे लागतात। हे कष्ट बाह्य नाहीत, आंतरिक आहेत। षड्विकारही आत आहेत, वासनाही आत आहे आणि हा जीवभावही आत आहे। ज्या जीवभावाच्या बरोबर जाऊन सद्गुरू बसतात तो जीवभावच मुळात भ्रमरूप असतो। तिथे जीव नावाची गोष्टच मुळात अस्तित्वात नाही, आत्माच एकत्वानं दाटलेला आहे। ज्या भ्रमामुळे शिष्य या जीवभावात अडकलेला आहे तो भ्रमसुद्धा मुळात तिथे नाहीच आहे। मग तो आला कसा? तो ज्या मनाच्या आणि चित्ताच्या पातळीवरून आत प्रवेश करतो त्या मनाचा आणि चित्ताचा अडसर
बुद्धीचा, तर्काचा अडसर, अहंकाराचा अडसर साधकाला दूर करावा लागतो आणि हे दूर करण्याचे कष्ट साधकाला घ्यावेच लागतात. त्यासाठी मग योग्य पद्धतीचा विचार जवळ बाळगावा लागतो. लक्ष देऊन ऐका बरं का. जसं काट्याला काढण्यासाठी काटाच घुसवावा, तसं मनाला काढण्यासाठी मनाचा वापर केला जातो, बुद्धीला काढण्यासाठी बुद्धीचा वापर केला जातो, चित्ताला काढण्यासाठी चित्ताचा वापर केला जातो. या प्रत्येक अंतरिंद्रियांचे स्वभाव आहेत. जसं की विचार करणं मनाचा स्वभाव आहे, धर्म आहे. निर्णय घेणं बुद्धीचा धर्म आहे. चिंतन करणं चित्ताचा धर्म आहे. मगाशी पाहिलं त्याप्रमाणे जो साधक नाही, त्याच्या जीवनाच्या मध्यवर्ती जर विषय वासना असतील, जीवभावच असेल, तर त्याच्या चित्तामध्ये त्याच पद्धतीचं चिंतन, बुद्धीमध्ये त्याच प्रकारचे निर्णय, मनामध्ये त्याच प्रकारचे विचार असतात. इथे साधक सद्गुरूंकडून सारासार विवेक विचार मुरवायला शिकतो. म्हणजे काय, तर चित्तामध्ये आत्मस्वरूपाचं चिंतन तो करायला लागतो. सद्गुरूंबद्दलचे, साधनेबद्दलचे विचार करायला लागतो. विचारांची परिणती कृतीमध्ये होते, त्यामुळे त्याचं साधनेला बसणं व्हायला लागतं. त्या बाजूचे निश्चय व्हायला लागतात. उदाहरण सांगायचं झाल्यास, पहाटे उठल्यानंतर व्यायाम, घरची कामं या गोष्टींना प्राधान्य असेल, तर त्या गोष्टींमध्येच आता सद्गुरुपदिष्ट साधनासुद्धा जागा घेते. व्यायामाच्या आधी किंवा व्यायामाच्या नंतर तो ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसतो. घरकाम बाजूला टाकत नाही, कर्तव्य बाजूला टाकत नाही, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आता भगवंताचं नाम, आत्मानुसंधान येऊन प्रवेश करतं. म्हणजे पूर्वी काम करत असताना नाम घेत नव्हता, पण आता काम करता करता नामही घेतो. पूर्वी ध्यानाला कधी बसतच नव्हता, पण आता वेळ मिळेल तसा ध्यानाला बसण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी चिंतन नावाची गोष्ट होती, पण ती विषयाबद्दल होती. कुठे फिरायला जावं, कुठे काय खावं या पद्धतीचं चिंतन चालू असायचं. पण आता श्री महाराज काय म्हणाले, आपले सद्गुरू आपल्याला काय सांगत आहेत, आपण काय करत आहे, या पद्धतीचं चिंतन घडायला लागतं. सारासार विवेक विचार काय सद्गुरूंना एका वाक्यात सांगता येईल. मग समर्थांनी तो तत्परतेनं साधक श्रवण करतो असे शब्द का वापरले? कारण एकदा सांगितला विवेक आणि आपण विवेकी झालोच असं घडत नाही म्हणून. म्हणजेच बुद्धी, चित्त, अंतःकरण, मन या सगळ्याचा वापर करून विवेक विचार साधक आतमध्ये मुरवायला लागतो. आणि हे जेव्हा तो प्रामाणिकपणे करायला लागतो, तेव्हा साहजिकच त्याचा परिणाम त्याच्या संदेहावरती होतो. म्हणजे देहच मी, जीवच मी, मनच मी, बुद्धीच मी या पद्धतीचे जे भाव आहेत त्यावरती व्हायला लागतो. आणि मग आत्मज्ञानाच्या दिशेनं त्याचा प्रवास घडतो. समर्थ जे म्हणतात, होता सारासार विचार ऐके होऊनी तत्पर, संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे. याच ओवीचा परामर्श आपण आत्ता थोड्या वेगळ्या तऱ्हेनं पाहिला. ही ओवी कालच्या निरूपणात शेवटी आलेली होती, पण या ओवीला धरून समर्थ पुढे काय म्हणतात तेही अत्यंत गहन आहे. जे श्रवण घडायचं ते सत्संगतीतच घडावं लागतं, यालाही महत्त्व आहे. कारण श्रवण ही गोष्ट अशी आहे की जी मुबलक प्रमाणामध्ये जगात उपलब्ध आहे आणि आजच्या काळात तर पुष्कळच उपलब्ध आहे. मोबाईल हातात घेतला की वेगवेगळ्या प्रकारचं श्रवण घडू शकतं, पण ते केवळ संतांकडूनच घडलं पाहिजे याचा समर्थ आग्रह धरतात. नाना संदेह वृत्ती व्हावया धरी सत्संगती, आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यतेसी आणि. अलीकडची ओवी, पलीकडची ओवी आणि त्यातले विषय एकमेकांशी संबंधित आहेत. श्रवणाचं महत्त्व आत्ताच आपण पाहिलं, पण ते सद्गुरूंकडून घडणं आवश्यक आहे. ते जोपर्यंत घडत नाही, श्रवण जोपर्यंत शिक्षक किंवा गुरु या मर्यादेतच खेळत राहते, तोपर्यंत खरी प्रचिती शिष्याला येऊ शकत नाही. सद्गुरू आपल्या अनुभूतीतून सांगत असतात आणि केवळ अनुभूतीतूनच नाही, तर त्यांच्या सद्गुरूंच्या परवानगीनं आणि कृपेनं सांगत असतात. अभ्यासकाचं, व्याख्यात्याचं, प्रवचनकाराचं किंवा जो शिक्षक आहे, गुरु आहे, यांचा असं असत नाही. वेदांतावरती अनंत ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत यांसारख्या ग्रंथांवरतीही पुष्कळ टीका आहेत, पुष्कळ अभ्यासक आहेत. पण अभ्यास आणि अनुभूती या दोन वेगवेगळ्या गोष्टीच राहतात. नाहीतर
कित्येक अडाणी लोक संत कधी झालेच नसते. जे ज्ञान आहे ते शब्दाच्या पलीकडचं आहे, अनुभवाच्या इंद्रियांच्या पलीकडचं आहे आणि ते सद्गुरुपदिष्ट साधनेनंच प्राप्त होतं. आणि हे ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे एवढंच नाही तर ते ज्ञान ज्यानं पचवलं आहे, अशी व्यक्ती जेव्हा त्याच्या सद्गुरूंच्या कृपेनं आणि इच्छेनं उपदेश करते तेव्हा त्या व्यक्तीकडून श्रवण घडलं पाहिजे. आपल्याला कळलं म्हणून बोलायला लागला, आपल्याला समजलं म्हणून सांगायला लागला. जे सांगितलं जातंय ते लोकांना आवडतंय कारण बोलण्याची कला आहे, गाण्याची कला आहे. लोकांना आवडतंय म्हणून लोक आणखी ऐकायला लागले. लोक आणखी ऐकतायत म्हणून हा आणखी बोलायला लागला. अशा व्यक्तीकडून श्रवण करून काहीही उपयोग होत नाही. श्री महाराजांचं चरित्र आठवा. रामनवमीचा दिवस होता. भर उन्हामध्ये दोघंही गुरुशिष्य रानात गेले. शेतामध्ये विहिरीवर दोघांनीही स्नान केलं आणि एका अशोक वृक्षाखाली तुकामाईंनी श्री महाराजांना हाताला धरून आपल्या समोर बसवलं आणि तुकामाई म्हणाले, मी तुला आजपर्यंत फार कष्ट दिले, पण पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले ते मी तुला आज या क्षणी देतो. असं म्हणून त्यांनी श्री महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. श्री महाराजांना तत्काळ समाधी लागली आणि पुष्कळ वेळानंतर जेव्हा त्यांची समाधी उतरली तेव्हा तुकामाईंनी त्यांचं ब्रह्मचैतन्य असं नाव ठेवलं आणि त्यांना अत्यंत प्रेमानं आलिंगन दिलं. श्रीराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करून रामोपासना करावी असं सांगितलं. तुकामाईंनी श्री महाराजांना रामदासी दीक्षा दिली, अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. लक्ष देऊन ऐका बरं का. सद्गुरूंनी जर अधिकार दिला नसेल तर शिष्य सद्गुरू होऊ शकतच नाही. पण अधिकाराशिवाय सद्गुरू होणारे खूप लोक आजकालही आहेत, पूर्वीही होते. प्रापंचिक लोकांना, मध्यम स्थितीतल्या लोकांना प्रपंचामध्येच परमार्थ कसा करायचा ते शिकव, अशी तुकामाईंनी श्री महाराजांना आज्ञा केली. राममंदिरांची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर. माझं महत्त्व वाढवण्यापेक्षा श्री समर्थांचं महत्त्व वाढव. लोकांमध्ये भजनाचं प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव. जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर आणि सगळ्या ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर. ही तुकामाईंची श्री महाराजांना आज्ञा आहे. ज्या आज्ञेचं पालन आज 2026 साल उजाडलं तरी गोंदवल्यामध्ये श्री महाराज करत आहेत. सद्गुरूंच्या आज्ञेनं जो वर्तन करतो आणि त्यांच्याच आज्ञेमध्ये जो राहतो तो सत्शिष्य असतो. श्री महाराजांना जर कोणी आजही विचारलं तर ते म्हणतील, मी माझ्या सद्गुरूंचा शिष्यच आहे. असा जो असतो तो खरा संत असतो. केवळ आत्मज्ञानच नाही, मगाशी एक विषय आला, आत्मज्ञान पचवलेला जो आहे त्याच्याकडून श्रवण करावं. आत्मज्ञान झाल्यानंतर तुकामाई श्री महाराजांना म्हणाले की केवळ आत्मज्ञान होऊन उपयोग नाही, ते पचावंही लागतं. तर त्यासाठी तू आता तीर्थयात्रा कर. कुणाकडूनही श्रवण करणं इतकं सोपं आहे की ते कधीही घडू शकेल. मग त्यासाठी समर्थांना कळवळून उपदेश करण्याचीही गरज नाही. पण ते श्रवण सद्गुरूंकडूनच घडलं पाहिजे आणि म्हणून त्यांचीच संगती धरली पाहिजे याचा आग्रह समर्थ धरतात. कारण जीवभाव इतका खोलवर मुरलेला आहे, अहमभाव, अभिमान इतका खोलवर मुरलेला आहे की त्यांच्या कृपेशिवाय त्याचं उच्चाटन होऊच शकत नाही. नाना संदेह निवृत्ती व्हावया धरी सत्संगती. हे जो जाणून असतो आणि जाणून बुजून प्रयत्नपूर्वक जो सत्संगती धरून राहतो तो साधक असतो हे समर्थ सांगतायत. इथेही पहा, त्यांनी केलेला क्रियापदाचा वापर, धरी असा शब्द ते वापरतात. आतमध्ये षड्रिपू आहेतच, आपली धाव बाहेर आहेच, आपल्याला ते परमार्थापासून परावृत्त करणारच. त्यांचा विरोध सहन करून जो सत्संगती प्रयत्नपूर्वक धरतो तो साधक होतो. इथे जर प्रयत्न कमी पडले तर साधक दशा टिकू शकत नाही. साधक दशेतून त्याचं पतन होतं आणि तो पुन्हा प्रपंचामध्ये, विषयांमध्ये, दृश्यामध्ये आसक्त होऊन राहतो. प्रपंचाचा त्याग करायचा नसून आसक्ती त्यातली बाहेर काढायची आहे, हा विषय निरूपणात आपण अनेक वेळा पाहिलाय. त्यामुळे ती आसक्ती जेव्हा नाही तेव्हा तो साधक दशेतच आहे. आसक्ती त्याची राहिली तर मात्र साधक दशेतून खाली घसरतो. 3 प्रकारच्या प्रचिती असतात, आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचिती. शास्त्रप्रचितीतून बोलणारे पुष्कळ आहेत,
कारण पुस्तक वाचून अभ्यास झाला आणि अभ्यास होऊन बुद्धीला पटलं तर बोलायला येत असेल तर बोलता येतं. म्हणूनच आपण मगाशी विषय पाहिला की अशा व्यक्तीकडून श्रवणाचा काहीही उपयोग नाही. श्रवण सद्गुरूंकडूनच व्हावं, कारण सद्गुरूंनी शास्त्रप्रचिती आत्मप्रचितीपर्यंत नेलेली असते. शास्त्रामध्ये जे ज्ञान आहे ते सद्गुरू मुखातून जेव्हा येतं त्यावेळी त्याची गुरुप्रचिती होते, आणि गुरुप्रचिती जेव्हा साधन मार्गानं आतमध्ये मुरवून आत्मज्ञानापर्यंत साधक जातो तेव्हा त्याच गुरुप्रचितीची आत्मप्रचिती होते. असं ज्याच्या बाबतीत घडलेलं आहे त्यांची संगत धरावी आणि त्यांच्याकडूनच श्रवण करावं. असं जर केलं तर साधकाच्या जीवनातही आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यतेचे आणि असं घडू शकतं. इथेही पहा, समर्थांनी आणि असा शब्द वापरला जाणून बुजून केलेल्या कृतीला दर्शवण्यासाठी. सर्व प्रकारचे प्रयत्न करून तो सद्गुरू ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेत जाण्याचा अभ्यास करतो. लक्ष देऊन ऐका बरं का, सद्गुरू एका अवस्थेमध्ये आहेत आणि साधकाला निराळ्याच अवस्था येत आहेत असं परमार्थात असू शकत नाही. सद्गुरू सांगतायत नाद बिंदू कला ज्योतीचा अनुभव आणि साधकाला काहीतरी विचित्रच ऐकू येतंय दिसतंय असं परमार्थात असत नाही. सद्गुरू ज्या मार्गानं अनुभूती घेत पूर्णत्वाला पोचले आहेत त्याच मार्गानं ते शिष्याला नेतात. परमार्थ प्राप्तीचे अनंत मार्ग असतील, आपल्या सद्गुरूंनी जो आपल्याला मार्ग सांगितला तोच एक खरा, इतका दृढ भाव ठेवूनच शिष्याला साधना करावी लागते. म्हणून या तीनही प्रचितींचा उल्लेख समर्थांनी या ओळीत केलेला आहे. या तीनही प्रचितींचं ऐक्य तर व्हायला पाहिजेच. शास्त्रात सांगितलं की ते ब्रह्मच तू आहेस, पण त्याचा अनुभव यायला ते आधी समजून नको का घ्यायला. म्हणून मग सद्गुरूंकडून ते ऐकलं पाहिजे. ती झाली गुरुप्रचिती. ती गुरुप्रचिती का? कारण ती सद्गुरूंची आत्मप्रचिती आहे म्हणून. आता सद्गुरू मुखातून आपण ऐकलं की आपण ब्रह्म आहे म्हणून आपण लगेच ब्रह्म होत नाही. आपल्याला आपला देहच सत्य वाटतो. मग त्यासाठी प्रवास आला. तो प्रवास सद्गुरूच आपल्याला देतात साधनेच्या रूपानं. तो केला की सद्गुरूंनी जे सांगितलं म्हणजेच गुरुप्रचिती तीच आपली आत्मप्रचिती होते आणि मग हे ऐक्य घडून येतं. समर्थ म्हणतायत, हे घडून येण्यासाठी जो तत्पर असतो, प्रयत्न करतो तो साधक असतो. हे ऐकून सोडून देणारा साधक नाही. हे ऐकून समजून घेणाराही साधक नाही. हे ऐकून अनुसरणारा साधक आहे. देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी, श्रवण मनन केलेची करी या नाव साधक. आपण जो विषय पाहतोय तोच समर्थांनी निक्षून सांगितलाय, पण सूक्ष्मामध्ये जाऊन सांगितलाय. देहबुद्धी विवेके वारी असं ते म्हणतात. हा विवेक काय? आपण कालच्या आणि आजच्या निरूपणाच्या सुरुवातीला पाहिलं. सारासार विचार, आत्मानात्मविचार, जो त्याला जेव्हा सद्गुरू मुखातून कळतो तेव्हाच आत येतो बरं का, हे लक्षात घेऊ आपण. कारण विवेक विचार पुस्तकांमध्ये पण आहे, पण जेव्हा सद्गुरू मुखातून तो समजतो तेव्हा तो खरा परिणाम करतो. कारण सद्गुरू खऱ्या विवेकातून आपल्याला उपदेश करत असतात, पुस्तकी विवेकातून नाही. या सद्गुरू मुखातून आलेल्या विवेक विचाराचा आधार शिष्याला मिळतो आणि त्या आधारानं तो देहबुद्धी घालवण्याचा अभ्यास करतो. देहबुद्धी विवेके वारी असे शब्द ते वापरतात कारण इथे त्यांनी अभ्यास सुचवलेला आहे. पदोपदी तो याचं चिंतन करतो की जे काही ऐकू येते, जे काही पाहिलं जाते, ज्याचा वास येतोय, ज्याचा स्पर्श होतोय, ज्याचे अनुभव येत आहेत, ज्याचे विचार येत आहेत, ते मी नाही आहे. हे सगळं माझ्या माध्यमांना कळतंय किंवा अनुभवाला येते. मी मात्र यापासून अलिप्त आहे. मी यात कुठेही नाही. हे तो वारंवार स्वतःमध्ये मुरवतो. विवेकाचा विचार वेगवेगळ्या मार्गांनी मुरवता येतो. अनेक मार्ग त्याचे त्याला नंतर सापडायला लागतात. अभ्यास जसा तीव्र तसे मार्ग सापडत जातात. समजा आपण 4 मित्रांबरोबर बसलो आहे. आता प्रत्येक मित्र वेगवेगळ्या प्रकृतीचा आहे. काही संभाषण चालू आहे, चेष्टा मस्करी सुरू आहे. तर सहज एखादा त्या चेष्टा मस्करीत वाहवत जाईल. पण साधक असा वाहवत जात नाही. तो अंतरामध्ये आपल्या स्थितीला सांभाळून मित्रांमध्ये वावरतो. मित्रांचा त्यागही करत नाही, पण आपलं चिंतनही सोडत नाही. जो विषय चाललेला आहे तो कानांवरती पडतोय, पण माझा त्याच्याशी संबंध नाही.
अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट तो साक्षीत्वानं पाहायला शिकतो. अभ्यासाचा मार्ग आहे हा. साक्षी हा शब्द अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. समजा आपण बाल्कनीमध्ये उभे आहे आणि खालचं ट्रॅफिक बघत आहे, तर आपण ट्रॅफिकचे साक्षी आहे. म्हणजे साक्षी होण्यासाठी तिथे एक वेगळेपणा असावा लागतो आणि वेगळेपणा असण्यासाठी आपली एक भूमिका दृढ असावी लागते. म्हणजे मी बाल्कनीमध्ये स्थिर पाहिजे तर ट्रॅफिकचा साक्षी होऊ शकीन. तशाच पद्धतीनं साधक नामामध्ये किंवा आत्मचिंतनामध्ये स्थिर राहतो, म्हणून बाह्य गोष्टींना, बहिर्मुखतेला, विषयांना तो साक्षीत्वानं पाहू शकतो. म्हणजेच त्याचा आत्मबुद्धीपाशी स्थिर राहणं याचाच अर्थ विवेक दृढ ठेवणं. कारण एक आत्माच खरा आणि बाकी सगळं अनित्य हाच तर विवेक विचार आहे. या पद्धतीनं तो देहबुद्धीला बाजूला ठेवण्याचा, देहबुद्धीकडेच एक प्रकारे साक्षीत्वानं पाहण्याचा अभ्यास करतो आणि त्याचा परिणाम म्हणून आत्मबुद्धी त्याची दृढ होत जाते. परस्पर परिणाम होणाऱ्या या गोष्टी आहेत. स्त्रीला गर्भ राहिला तर ती कुमारी कशी असू शकेल आणि एखादी कुमारिका आहे तर ती गर्भवती कशी असू शकेल. तसंच ज्या ठिकाणी देहबुद्धीला घालवण्याचा अभ्यास केला जातो त्याच ठिकाणी आत्मबुद्धी दृढ होण्याचाही अभ्यास घडतो. जेव्हा आत्मचिंतनामध्ये स्थिर राहून साक्षीत्वाचा अभ्यास घडत आहे तेव्हा आत्मबुद्धी दृढ होण्याचाच अभ्यास होत आहे. त्यामुळे देहबुद्धी विवेके वारी आणि आत्मबुद्धी सदृढ धरी या एकाच वेळी घडत जाणाऱ्या गोष्टी आहेत. समर्थ आपल्याला सांगतायत की साधक हे सगळं प्रयत्नपूर्वक करतो, ठरवून कष्टानं करतो, निश्चयानं करतो आणि त्यासाठी तो सद्गुरूंकडून होणाऱ्या श्रवणाचा आधार घेतो. ते श्रवण मननाच्या मार्फत आत मुरवण्याचा अभ्यास करतो. श्रवण मनन केलेची करी या नाव साधक. केलेची करी म्हणजे तो त्या श्रवणामध्ये, मननामध्ये अंतर पडू देत नाही, खंड पडू देत नाही. तो ते श्रवण, त्या श्रवणाची नित्यता प्रयत्नपूर्वक सांभाळतो. पुढेही समर्थांनी अत्यंत महत्त्वाचे उपदेश केलेले आहेत. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.